नमस्कार बालमित्रांनो. काय तुम्हाला खेळायला वेळ भेटत नाही, टी व्ही बघायला वेळ भेटत नाही, मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला वेळ भेटत नाही, गेम्स खेळायला वेळ भेटत नाही? मग हा लेक्चर फक्त तुमच्यासाठी आहे. ओके, लक्षात घ्या. प्रॉब्लेम हा नाही की तुम्हाला वेळ भेटत नाही, प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तुमचं वेळेचं नियोजन व्यवस्थित केलेलं नाही. ओके, जर तुम्हाला खेळायला भरपूर वेळ काढायचा असेल, फिरायला भरपूर वेळ करायचा असेल आणि आपल्या मित्रमैत्रिणींवर गप्पा मारायच्या असतील भरपूर, तर तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. हे करता करता तुम्हाला एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करायचं आहे. हे करता करता तुम्हाला तुमच्या जे काही टार्गेट आहे ते टार्गेट तुम्हाला अचीव करायचं आहे. तर ते जर तुम्हाला करायचं असेल तर अतिशय महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे टाईम मॅनेजमेंट. ओके, आता हे लेक्चर जे आहे तुम्ही इंटरनेटवर कुठे सर्च करून घ्या की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, काय करायचं. ओके, तुम्हाला ते लेक्चर कुठेच भेटणार नाही या लेक्चरमध्ये. आपण कारण की माझ्या पर्सनलाइज टेक्निक आहेत ज्या माझ्या अनुभवातून आलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला एकदम क्लिअर कट आयडिया येईल की वेळेचं नियोजन कसं करायचं, ते इम्प्लिमेंट कसं करायचं. ओके, त्याच्या काय प्रॅक्टिकल टिप्स अँड ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके फाईन, चलो लेट्स स्टार्ट. तर मित्रांनो, आता आपण सध्या अशा जगामध्ये वावरतोय जिथे इन्स्टंट मेसेज पोचतोय. तुमच्या टीचरने तुम्हाला काय होमवर्क दिलं ते तुम्हाला व्हॉट्सॲपवर करत आहे. ओके, तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही अतिशय कमी वेळेमध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विदिन आवर्स तुम्ही पोहोचू शकता. पहिले त्याच गोष्टीला 2-2, 3-3 महिने लागायचे. ती गोष्ट आता काहीतरी तास 2 तासात होते. ठीक आहे, इन्स्टंट फूड डिलिव्हरी, इन्स्टंट आपलं पार्सल आपल्याला मिळतं आहे. ओके, 10 मिनिट्स डिलिव्हरी तुम्ही बघितलेली असेल. मग हे सगळं इन्स्टंट होत असताना आपल्याला वेळ का कमी पडतोय हा मोठा प्रश्न आहे. ओके, तर तेच आपल्याला बघायचं आहे की एवढं सगळं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट झाल्यानंतरही आपल्याला वेळ का कमी पडतोय. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला साधारण प्रत्येकाला 24 आवर्स मिळतात. ओके, प्रत्येक स्टुडंटला 24 आवर्स मिळतात. पण या 24 आवर्सपैकी आपल्याला उपलब्ध किती, आपल्या कंट्रोलमध्ये किती, ते आपल्याला पहिले काढायचं असतं. ओके, तर ते आपण बघूया. लक्षात घ्या, आपल्याला हे साधारण 24 आवर्स आपल्याला मिळत आहेत. त्यापैकी ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे तर ती म्हणजे स्लीप, 8 तासाची झोप तुम्हाला घेणंच आहे. बरोबर आहे. स्कूल्स, जेवण, राईट, जेवण तर तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी तुम्हाला जेवणही करणंच आहे. ओके, शाळेमध्ये तुम्हाला जाणं आहे. ओके, तर 5 तासाची स्कूल पकडा तुम्ही, 2 तासाचं जेवण वगैरे पकडा. ठीक आहे, आणि इतर गोष्टी समजा इतर जसं तुम्हाला मॉर्निंगला फ्रेश व्हायला, अंघोळीला, ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला अजून 2 तास लागत आहेत. तर असे आपण अज्यूम करू की 9 तास हे तुमच्या याच्यामध्ये जात आहे. ओके, 8 तास स्लीप, 9 तास इतर गोष्टीमध्ये. असं ह्या 24 आवरपैकी 24 - 8 - 9 हे जर तुम्ही केलं तर तुमच्याकडे किती कंट्रोल, तुमच्या कंट्रोलमध्ये किती तास आहेत, तर तुमच्या कंट्रोलमध्ये 7 तास आहेत. ओके, पण आपल्याला ॲक्च्युअल 24 आवर्स आहेत का? नाही आहे. तर आपल्याला आहेत 7 तास जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे, जे आपल्याला मॅनेज करायचे आहे. ओके, तर 7 तास आपल्याला मॅनेज करायचे आहे. आता ह्या 7 तासापैकी पण काही कधी अशा अनअवॉइडेबल सिच्युएशन येतात ज्यामध्ये कधी तुम्हाला गावाला जावं लागतं, कधी तुम्ही आजारी पडता, काही पण कारणं होऊ शकतात. कधी तुम्हाला मम्मी पप्पांनी रागवलेलं असतं, टीचरनी रागवलेलं असतं, तर त्याच्या टेन्शनमध्ये तुमचा बराच टाईम चालला जातो. राईट, तर ह्या 7 तासापैकी पण काही वेळ तुमचा असंच जातो. ओके, तर म्हणजे ॲक्च्युअली दिवसाला तुम्हाला 24 तासापैकी ॲक्च्युअल हे 7 तास पण तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत का? नाही, 7 तास पण तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तर तुम्हाला ॲक्च्युली जर आपण अज्यूम करू ॲव्हरेज 1 तास आपल्याला बाकी इतर गोष्टीमध्ये जात असेल तर आपल्याकडे 6 तासच अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला 24 तासापैकी फक्त 6 तास आहेत आणि तेच तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करायचे आहे. 6 तास जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलेले तर तुम्हाला खेळायला वेळ भेटणार आहे, व्हिडिओ गेम खेळायला वेळ भेटणार आहे, मित्रांशी फिरायला वेळ भेटणार आहे, गप्पा मारायला भेटणार आहे. ओके, तर तेच मॅनेजमेंट कसं करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता एक लक्षात घ्या, जर तुम्हाला वेळेचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे, पण ते का करायचं आहे? कारण
आपल्याला काहीतरी गोल असायला पाहिजे, ठीक आहे, आणि त्या गोलपर्यंत आपल्याला वेळेत आपण पोचलो पाहिजे. ओके, त्या गोलवर आपण वेळेत पोचलो पाहिजे, राईट. त्यासाठी आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण अज्युम करूया की तुमचा गोल आहे परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होणे. ओके, परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होणे हा तुमचा गोल आहे. तर इयर एंडला आता मी जस्ट एक्झाम्पल घेतले, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, तर मी इथे एक छोटंसं एक्झाम्पल घेतलेलं आहे की समजा ॲट द एंड ऑफ द इयर तुमच्याकडे 600 मार्क्सची परीक्षा आहे जी तुम्हाला क्रॅक करायची आहे. ओके, 600 मार्क्सची परीक्षा आहे जी तुम्हाला ॲट द एंड ऑफ द इयर क्रॅक करायची आहे. ओके, एका वर्षामध्ये किती दिवस असतात ते सांगा बरं मला. ओके, बोला. एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 डेज. ओके, तर 365 डेजपैकी मी अज्युम करतोय की काही दिवस तुमचे उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये जातात, तुमच्या इकडे तिकडे फिरण्यामध्ये जात आहेत. ओके, तर मी अज्युम केलं की तुमचे 65 डेज हे इतर गोष्टीमध्ये जात आहे आणि ॲक्च्युअल तुमच्या एका वर्षामध्ये जर तुम्हाला ते 600 मार्क्सचं जे एक्झाम आहे, राईट, त्यावर काम करण्यासाठी मी इथे अज्युम करतो की फक्त किती 300 दिवस तुमच्याकडे आहे. किती? 300 दिवस. हे तुमच्या पद्धतीने तुम्ही डिसाईड करू शकता. तुम्ही कुठले गोल ठरवा आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या गोलचं टार्गेट ठेवा. त्यानुसार तुम्हाला टाईम किती आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्यानुसार तुम्ही पुढचं जे कॅल्क्युलेशन मी सांगितलं आहे ते तुम्ही करू शकता. पण सध्याच्या आपल्या एक्झाम्पलमध्ये आपलं गोल आहे 600 मार्क्सची परीक्षा देणे ॲट द एंड ऑफ द इयर. ओके, आणि तुमच्याकडे काम करायला दिवस आहे ते म्हणजे 300. म्हणजे एका दिवसाची किंमत किती आहे? एका दिवसाला जर तुम्ही अभ्यास नाही केला किंवा एक दिवस तुम्ही असाच वाया घालवला तर काय होणार आहे? तुम्हाला 2 मार्क लूज होणार आहे. एका दिवसाची किंमत किती आहे? 2 मार्क्स. कारण की आपल्याकडे 600 मार्क्सची एक्झाम आहे, काम करायला 300 दिवस आहे. 300 दिवस जर तुम्ही काम नाही केलेलं किंवा अभ्यास नाही केलेला, दिवसाला तुम्ही अभ्यास नाही केलेला तर तुमचे 2 मार्क कमी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाची काहीतरी किंमत आहे. आणि जर तुम्ही तसं नाही केलं, तुम्ही तसं नाही केलं तर तुमचा जो 2 मार्क्सचा जो स्ट्रेस आहे, 2 मार्क्सचा स्ट्रेस हा पुढच्या दिवसावर ट्रान्सफर होतो. ओके, समजलं तुम्हाला? आज जर तुम्ही 2 मार्क्सचा अभ्यास नाही केलेला, 2 मार्क्सचा अभ्यास म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आज जर तुम्ही ठरवलेल्यानुसार जो काही अभ्यास आहे तो तुम्ही केलेला नाही, ठीक आहे, तर तुमचा जो 2 मार्क्सचा जो अभ्यास आहे, तो अभ्यासाचा जो स्ट्रेस आहे तो पुढच्या दिवसावर ट्रान्सफर झाला आहे. म्हणजे आज जर अभ्यास नाही केला तर उद्याला तुम्हाला 4 मार्क्सचा अभ्यास करावा लागतो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांबाबतीत असं होतं की वेळेचं व्यवस्थित नियोजन नसतं, वर्षभर अभ्यास करत नाही, परीक्षा आली की 15-20 दिवस अगोदर अभ्यास करायचा आणि मग त्या 15-20 दिवसमध्ये एवढ्या स्ट्रेसने अभ्यास करायचा, त्यामध्ये तुमचं फूड डिस्टर्ब होतं, हेल्थ डिस्टर्ब होते, बरेच विद्यार्थी आजारी पडतात. ओके, आणि त्यामध्ये मग त्यांना जेवण पण त्यांना व्यवस्थित जात नाही, बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन भेटत नाही, झोप व्यवस्थित होत नाही. ह्या सगळ्या कारणामुळे तुम्हाला एकंदरीतच तुमच्या बॉडीवर, मनावर, इमोशन्सवर भरपूर वाईट परिणाम होतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? दररोज अभ्यास करायचा आहे. आणि ते दररोज अभ्यासासोबत बाकीच्या गोष्टी, जे तुम्हाला गोष्टी आवडतात त्या पण तुम्हाला करायच्या आहे. ते जर व्यवस्थित करायचं असेल तर त्यासाठीच आपलं हे लेक्चर आहे. ओके, सो लक्षात घ्या, इथे हे यासाठी सांगतोय मी इथे की प्रत्येक दिवस हा तुमचा महत्त्वाचा आहे. ही गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही एक दिवस पण लूज केला तर तुमचे 2 मार्क्स कमी होणार आहे. ओके, ह्या गोलमध्ये. ओके, तर त्यासाठी जर तुम्हाला ती तुमची सिच्युएशन जर तुमच्यावर यायची नसेल, काय की ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस नको आहे, एक्झाममध्ये निवांत आपला 2-4 तास, एक्झामच्या वेळी निवांत आपलं 2-4 तास अभ्यास केला, परीक्षेला गेलेलं, ठीक आहे, स्ट्रेस फ्री तुम्हाला एक्झामला जायचं आहे. ठीक आहे, तुमच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम व्हायला नाही पाहिजे. विशेष म्हणजे तुमचे आईवडील तुमच्यावर ओरडायला नाही पाहिजे की अभ्यास करणारे, राईट. हे परीक्षेच्या वेळेस तुमच्यावर जर ही परिस्थिती जर तुम्हाला येऊ द्यायची नसेल, तुमचे टीचर तुमच्यावर ओरडायचं नसेल, किंवा हे तर एक्सटर्नल फॅक्टर झाले, स्वतःसाठी जर तुम्हाला निवांत शांततेत परीक्षेला जाऊन योग्य असे मार्ग जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. सो हे आपलं मेन उद्देश आहे.
की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. हे सगळं कोणासाठी करतोय आपण? स्वतःसाठी करतोय. दुसऱ्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का? अजिबात नाही. फक्त स्वतःसाठी करायचं आहे. स्वतःसाठी आपल्याला टाईम मॅनेजमेंट शिकायचं आहे. स्वतःला आपल्याला स्ट्रेस फ्री राहायचं आहे. स्वतःला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. स्वतःची हेल्थ चांगली ठेवायची आहे. राईट? तर त्यासाठी आपण हे करतोय. ओके. सो लेट्स कम टू द मेन पॉइंट. ओके. टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटची फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप तर तुम्हाला डिटेक्टिव्ह माहिती आहे तुम्हाला? डिटेक्टिव्ह. ओके. ते काय करतात? प्रत्येक गोष्ट अशी बारकाईनं बघत असतात. ओके. तर तुम्हाला तेच करायचं आहे. तुम्हाला दुसऱ्यांना नाही बघायचं आहे. दुसरा काय करतोय, तुमचा मित्र काय करतोय, तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. आपलं डोळे बाहेरचं बघतात जास्त, आतमध्ये आपण किंवा स्वतःला आपण कमी बघतो. राईट? त्यामुळे आपल्याला आपल्या चुका समजतच नाही. राईट? आपल्याला वाटते आपण कायम बरोबर आहोत. ओके. सो इथे तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे, तो तुम्हाला स्वतःचा डिटेक्टिव्ह व्हायचं आहे. ओके. तर डिटेक्टिव्ह म्हणजे काय? तर तुम्हाला दिवसभर स्वतःला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. स्वतःला ऑब्झर्व करून तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो आता मी. लक्षात घ्या. तर पहिले 3 दिवस, किती? 1 2 3 डेज. हां, पहिले 3 दिवस तुम्हाला एकंदरीत तुमचा दिवस कसा जातोय ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ओके. त्यामध्ये काय तुम्हाला बघायचं आहे की कोणकोणत्या गोष्टीला किती किती वेळ जातोय. फॉर एक्झाम्पल, माझ्या दिवसाची सुरुवात 6 वाजता झाली तर मी ब्रश करायला माझं 10 मिनटं गेलेले आहेत. फ्रेश व्हायला माझे 15 मिनटं गेलेले आहेत. अंघोळीला 15 मिनटं गेले. स्कूलची तयारी करायला 20 मिनटं गेलेले. ओके. हे मी फक्त रेकॉर्ड करत जाईल. ओके. 7 वाजता मी स्कूलला गेलो. ट्रॅव्हलिंगला मला 15 मिनटं लागलेले. 15 मिनटं लागलेले. त्यानंतर मग स्कूलमध्ये गेलेलो. स्कूलमध्ये मी हे पिरियड हे केले आणि त्या पिरियडमध्ये मी काय काय शिकलो आपण ते पण करणार. पण बेसिक सुरुवातीला आपल्याला फक्त बघायचं आहे की आपला वेळ कुठे कुठे चालला आहे. ओके. तर हे पिरियड केलेले. त्यानंतर रिसेस एवढ्या वेळेची होती. रिसेसमध्ये आपण XYZ गोष्टी करत असतो. ठीक आहे. तर रिसेस आपली एवढ्या वेळेची होती. पहिले फक्त आपल्याला बघायचं आहे की आपला टाईम कुठे चालला आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. ओके. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. इथे मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण देणार आहे. ओके. तर ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी जर तुम्ही केली आणि माझं जर व्यवस्थित ऐकलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या आवडीच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला भेटणार आहे. ओके. हां. सो ही एक गोष्ट करायची आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची आहे की दिवसामध्ये तुमची एनर्जी, मूड कसा असतो ते पण तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. जसं जेवल्यानंतर जरा सुस्ती येते तर तेव्हा मूड ऑफ असतो, एनर्जी कमी असते. ठीक आहे. पण सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. ठीक आहे. मस्त आंघोळ वगैरे केल्यावर एकदम फ्रेश वाटतं. तर तेव्हा आपली हाय एनर्जी असते. तो त्याला काय म्हणतो आपण? प्राईम टाईम म्हणतो. ठीक आहे. नंतर मग स्कूलमधून आल्यानंतर थोडंसं आलं, फ्रेश झालं, जेवण केलं, थोडासा आराम केला, 1 तास आपण झोपलो, त्यानंतर आपला हॅपी टाईम असतो. ठीक आहे. हाय एनर्जी असते. तर तो पण आपला एक प्राईम टाईम असतो. आता प्रत्येकाचा प्राईम टाईम हा सारखाच असेल असं नाही. त्यासाठीच आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की माझा प्राईम टाईम काय आहे. ओके. तर ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ओके. त्यानंतर परत तुमचा वेळ कोणकोणत्या गोष्टीमध्ये जातो आहे. ठीक आहे. त्यामध्ये टाईम वेस्ट कशामध्ये जातो, जास्त मोबाईलमध्ये जातो, टी व्हीमध्ये जातो, कशामध्ये जातो ते पण तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ओके. तर ओव्हरऑल इनिशियली तुम्हाला बेसिकली सुरुवातीला 2च गोष्टी करायच्या आहे. पहिले 3 दिवस आपला वेळ कशामध्ये जातो आहे, दुसरं आपलं एनर्जी कशी असते आणि आपला त्या एनर्जीच्या माध्यमातून म्हणजे आपला मूड कसा असतो त्या माध्यमातून आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपला प्राईम टाईम काय आहे. ओके. आपला प्राईम टाईम काय आहे. ओके. आता यासाठी हे कसं करायचं हे मी आता अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगणार आहे विथ एक्झाम्पल. ही गोष्ट तुम्हाला पहिले 3 दिवस करायची आहे. ओके. पहिले 3 दिवस ही गोष्ट केल्यानंतरच पुढच्या लेक्चरला जायचं आहे. ओके. पुढच्या गोष्टी करायच्या आपल्याला. ओके. सो याची मी तुम्हाला आता ॲक्टिव्हिटी देणार आहे. अतिशय लक्षपूर्वक बघा आणि ही गोष्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करून मला त्याचा फोटो हा तुम्ही इंस्टाग्रामला पाठवा. ओके. आपल्या इंस्टाग्राम हँडलला तुम्ही पाठवू शकता. ओके. आता ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या ऑलरेडी की 2 गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे. हां. आता ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी. आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे.
ठीक आहे. तर तुम्हाला दिवसभरातला तुमचा पूर्णच्या पूर्ण टाईम हा ट्रॅक करायचा आहे. ओके, तर यामध्ये काय करायचं आहे, कुठल्या वेळेला तुम्ही व्हॉट डिड यू डू, वेळ आणि तुम्ही काय केलेलं. ओके, आणि याच्यामध्येच तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायला, ही XYZ गोष्ट करायला कुठून तर किती वाजतापासून किती वाजेपर्यंत तुम्ही XYZ गोष्ट केलेली आहे आणि याला तुम्हाला किती वेळ लागलेला आहे ते पण तुम्ही याच्यामध्ये समजा. जसं मी म्हटलं की सकाळी उठल्यावर ब्रश करायला मला 10 मिनटं, 6 ते 6:10 पर्यंत मी ब्रश केलेला आहे. ओके, तर इथे मला 10 मिनटं लागलेली, इथे मी ब्रश लिहिणार, इथे 10 मिनटं लिहिणार. ओके, नंतर यावेळेस माझी सकाळी उठल्यावर झोपेतच असतो आपण, ते एनर्जी कशी होती, सकाळी उठल्यावर जरा कधी आपल्याला उठल्या जरा एकदम फ्रेश वाटत नाही, तर लो एनर्जी. ठीक आहे, तर आपण इथं लो एनर्जी टिक करणार. ओके, तर अशा प्रकारे पुढचं ऑप्शन काय होणार आहे की 10 मिनटानंतर ब्रश केल्यानंतर आता एकदम आपल्याला फ्रेश वाटतंय, तर आपण मस्त अंघोळीला जाणार किंवा फ्रेश व्हायला जाणार. ओके, तर ते आपल्याला ॲक्टिव्हिटी इथे लिहायची आहे. त्यावेळेस आपली एनर्जी कशी होती ते आपल्याला लिहायचं आहे. आणि त्यानंतर हे एक कॉलम आहे ज्यामध्ये हा आपला युजफुल वेळ होता की वेस्ट. ठीक आहे, जर तुम्ही जास्त मोबाईलमध्ये तुमचा वेळ घालवत असाल तर तो वेस्ट कॅटेगरीमध्ये जाणार, युजफुल असेल तर युजफुल कॅटेगरीमध्ये जाणार. ओके, आता ही एक तुम्हाला वर्कशीटचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. ही तुमच्यासाठी ब्लँक वर्कशीट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, प्रिंट मारू शकता, नाही तर तुम्ही तुमच्या बुकमध्ये ड्रॉ करा. ओके, बुकमध्ये ड्रॉ करा आणि हा असं तुम्हाला चार्ट बनवायचा आहे तुमच्या पद्धतीने. ओके, त्यानंतर या वर्कशीटनुसार तुम्हाला काढायचं आहे की तुमचा युजफुल टाईम किती होता, किती टाईम तुम्ही वेस्ट केलेला आहे. ओके, टोटल ट्रॅक टाईम तुम्ही 24 आवर्स तुम्हाला ट्रॅक करायचे आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही टाकू शकता, पण यापैकी युजफुल टाईम किती होता, वेस्टेड टाईम किती होता. ओके, आणि यामध्ये तुमचा प्राईम टाईम जे मी बोललेलो की ज्यामध्ये तुमची एनर्जी अतिशय सुंदर होती, ठीक आहे, ज्यामध्ये एकदम मूड फ्रेश होता बिलकुल, तर तो प्राईम टाईम कुठला होता तो तुम्हाला टाकायचा आहे. ओके, आणि तर इम्प्रूव्हमेंट वगैरे आपण बघूया. तर तुम्हाला एवढ्याच गोष्टी करायच्या आहे. ठीक आहे, टाईम काय केलेलं, मूड कसा होता आणि तो युजफुल होता की नाही होता. ओके, एवढ्याच गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. ओके, आता हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय, एक वर्कशीटचं एक एक्झाम्पल आहे ॲक्टिव्हिटीचं. बघा आता 6 ते 6:10. ठीक आहे, ब्रशिंग टीथ इथं कंसामध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, इथे तुम्ही कंसामध्ये लिहू शकता की ब्रशिंग टीथ, ब्रशिंग टीथ 10 मिनिट्स. ठीक आहे, याला किती वेळ लागला मला, 6:10 ते 6:20. इथे बाथिंगला समजा 20 मिनिट्स लागले मला. ओके, ब्रेकफास्ट 6:30 ते 6:50, 20 मिनटं ब्रेकफास्टला लागलेले मला. ठीक आहे, नंतर मग गेटिंग रेडी फॉर स्कूल 6:50 ते 7:10. हे आपण इथे त्याचा पर्टिक्युलर टाईम लिहिणार. समजा इथे तुम्हाला इथे 20 मिनटं लागलेले. ठीक आहे, आणि इथून तर 7:30 ते 1-1:30 वाजेपर्यंत समजा तुमचा स्कूल टाईम असला तर स्कूल टाईमचा टोटल टाईम लिहा. पण मी ते तुम्हाला ॲडवाईस देईल की हा 7:30 ते 1:30 वाजताचा जो टाईम आहे हा पण तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचा आहे. ओके, 7:30 ते 8:30पर्यंत तुम्ही किती वेळ तुमचा इनिशियल प्रेयरमध्ये गेलेला, त्यानंतर मग तुम्ही किती वेळ तुमच्या लेक्चरमध्ये गेलेला, राईट, नंतर रिसेसमध्ये गेला, तर हे तुम्ही डिटेलमध्ये लिहा. ओके, नंतर मग आता पुढे तुम्ही घरी आल्यावर नॅप वगैरे घेणार. ठीक आहे, तर नॅप वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला, यूट्यूबमध्ये तुम्ही टाईमपास केलेला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला किती वेळ लागला, तर ओव्हरऑल तुम्हाला ही सगळी शीट अशा प्रकारे भरायची आहे. त्यामध्ये तुमची एनर्जी कशी होती, समजा इथे तुमची समजा स्कूल टाईममध्ये हाय एनर्जी होती, राईट, नंतर मग 4:30 ते 5 बाहेर खेळताना तुमची एनर्जी चांगली होती, मूड चांगला होता. ओके, होमवर्क स्टडी इथे तुमची हाय एनर्जी होती. ह्या वेळेस तुमची समजा मॉर्निंगच्या याच्यामध्ये तुमची एनर्जी थोडीशी मीडियम लेवलची होती. ओके, सो हे तुम्हाला लो, मीडियम, हाय ह्या टाईपचं तुमचं एनर्जीचं क्लासिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि यापैकी कुठलं युजफुल होतं, कुठलं वेस्ट होतं. तर यामध्ये समजा आता हा यूट्यूब वॉच करणे हा वेस्टफुल होता, नंतर मग मोबाईल गेम करणे हे एक वेस्ट वाटलं तुम्हाला, राईट, TV फोन हे तुम्हाला एक वेस्ट वाटलेलं. आणि यापैकी युजफुल कुठले होत्या, तर युजफुल ह्या ज्या गोष्टी होत्या तर इथे त्याच्यासमोर तो टाईम तुमचा युजफुल होता की नाही होता ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता यामध्ये मग मी युजफुल टाईम कॅल्क्युलेट केला तो 13.5 तासाचा होता, वेस्ट टाईम केलेला तो मी 2.5 तासाचा होता. आता हा जो तुमचा टाईम आहे यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला आता इथे गेम इम्प्रूव्ह करायचा आहे. ओके, ते इथे आपला गेम इम्प्रूव्ह करायचा आहे.
आता तुम्ही म्हणाल की हा जो अडीच तासाचा वेळ आहे, तर यामध्ये समजा मी यूट्यूबवर 1 तास घालवलेला, गेम खेळण्यामध्ये 2 तास घालवलेले, राईट, असं जर तुमचं काही होत असेल तर इथे आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची आहे. पण तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर पण खेळायचं आहे, त्यांच्याशी गप्पा मारायचं आहे, तर आपल्याला फक्त हा टाईम यूट्यूबचा व्हिडिओ गेमचा टाईम उचलून आपल्याला मित्रांसोबत घालवायचं आहे. हेच आपल्याला करायचं आहे, असंच आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. तर ते तुम्हाला सांगणार आहे. ओके. पण पहिले 3 दिवस फक्त तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ वाया जातोय ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. एकंदरीत तुमचा वेळ एकंदरीत कुठे कुठे चालला आहे, कुठल्या गोष्टीला किती वेळ चालला आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर तुमचा प्राईम टाईम जो ज्यामध्ये तुमची एनर्जी चांगली होती, प्राईम टाईम कुठला आहे, तर तो 5 ते 8चा. ह्या केसमध्ये, ह्या एक्झाम्पलमध्ये संध्याकाळी 5 ते 8च्या दरम्यान माझा एनर्जी चांगली होती. ओके. तर मग हा माझा प्राईम टाईम, यामध्ये एनर्जी माझी चांगली होती. ओके. तर प्राईम टाईम पण कॅल्क्युलेट केलेला आपण. ओके. तर बेसिकली या केसमध्ये लक्षात घ्या, ह्या एक्झाम्पलमध्ये 3 दिवस आपण हे सगळं का करतोय? कारण की आपल्याला आता आपलं मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करायचं आहे. जर तुम्हाला समजा तुमची हड्डी मोडली तर तुम्ही काय जाता, डॉक्टरकडे जाताय, त्यांच्याकडे जाऊन एक्सरे काढताय, राईट, एक्सरे काढताय आणि एक्सरेमध्ये एक्झॅक्ट कुठे प्रॉब्लेम आहे ते आपल्याला समजतंय. ठीक आहे. आणि एक्सरेमध्ये आपल्याला गोष्टी समजतात, कुठले रिपोर्ट आपण घेतोय, ठीक आहे, सोनोग्राफी करतोय, राईट, काही ना काही आपण म्हणजे एक्झामिनेशन करतोय, त्याचं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतोय, राईट. नंतरून डॉक्टर मग त्याच्यावर आपल्याला औषध देतं. तर आपल्याला तेच करायचं आहे. ओके. आपल्याला आपला प्रॉब्लेम काय आहे ते पहिले आयडेंटिफाय करायचं, त्याचं डिटेक्शन करायचं आहे की प्रॉब्लेम काय आहे, कुठे आपला वेळ चालला आहे, का म्हणून आपल्याला परीक्षेला, अभ्यासाला व्यवस्थित वेळ भेटत नाही आहे, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं. त्यासाठी आपल्याला हे पहिले डिटेक्टिव्हची ॲक्टिव्हिटी करायची आहे, स्वतःला बघायचं आहे. ओके. एकदा तुम्हाला हे समजलं की आपला वेळ कुठे जातोय, मग त्याच्या बेसिसवर आपण काय करणार आहे, मस्तपैकी एक टाईम मॅनेजमेंटचं म्हणजे आपलं स्वतःचं एक व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट आपण करणार आहे. आपला स्वतःचा टाईम टेबल आपल्याला ह्याच्या बेसिसवर करायचा आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, टाईम मॅनेजमेंट तुमचं इम्प्रूव्ह करण्यासाठी पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तर स्वतःला ऑब्झर्व करायचं आहे. हे तुम्हाला 3 दिवस करायचं आहे. ओके. हे तुम्ही 3 दिवस केल्यानंतर ओके तुम्हाला पुढचं लेक्चर बघायचं आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण कवर करणार आहे की याच्या बेसिसवर आता तुम्हाला काय तुमचं टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह कसं करायचं आहे, तुमचा टाईम टेबल कसा बनवायचा आहे, आणि त्यानंतर आपण बघणार आहे की तुमचा जो टाईम टेबल तुम्ही बनवलेला आहे तो इफेक्टिव्हरित्या इम्प्लिमेंट कसा करायचा आहे. ओके. इफेक्टिव्हरित्या इम्प्लिमेंट कसा करायचा आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय. तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. मला इंस्टाग्राम हँडलला पाठवायचं आहे, तुम्ही जर केलेलं असेल ते. ओके. जर तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल, ठीक आहे, स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे, तुम्हाला जास्त खेळायला वेळ पाहिजे असेल, जास्त व्हिडिओ गेम खेळायला वेळ पाहिजे असेल, तर जास्त तुमच्या मित्रांशी तुम्हाला गप्पा मारायला, फिरायला वेळ पाहिजे असेल, तर तुम्हाला ही गोष्ट करणं आहे. ठीक आहे. ज्यांना नाही पाहिजे असेल त्यांचं जसं चालू आहे तसं चालू द्या. ठीक आहे. आणि ज्यांना स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे, एक्झाममध्ये चांगले मार्क्स पण घ्यायचे आहे, पॅरलली बाकी सगळी मजा करायची आहे, तर ती लोक ही ॲक्टिव्हिटी करणार आहे. ओके. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया की टाईम टेबल कसा बनवायचा आहे. ओके. थँक्यू.